खासदार उदयनराजेंचा विजय झाल्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी दमयंतीराजे भोसले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, विजय उदयनराजेंचा आहे, काय भावना आहेत? खुशी, बहुत खुश आणि लोकांच्या हितानं हे झालेलं आहे आणि त्यांनी नेहमी लोकांसाठी काम केलं आणि आता पण करणार. जेव्हा पहिल्या फेरींमध्ये ते थोडे पाठीमागे चालत होते तेव्हा धाकधूक होती, तुम्हाला काय वाटत होतं? आणि विजय झाल्यानंतरच्या तुमच्या भावना आम्ही पाहिल्या, अत्यंत वेगळ्या होत्या. अजीब और गरीब ये बात है कि मैंने कभी इसको फॉलो नहीं किया की काय की आता वर गेली, आता खाली गेली, आता वर गेली, ते मला माहीत पण नाही होतं. टी व्ही माझं बंद होतं आणि नुसतं मला माहीत होतं ते जिंकणार और विश्वास था कि लोग साथ देंगे. हमेशा दिया है, कभी ऊपर नीचे होता है ये, पर लोगों का प्रेम आणि प्रचारमध्ये गेले तर लोकांचं जे भावना होती ते माहीत पडते ना, तर मी निश्चिंत होते की. एक्झिट पोल खूप वेगवेगळे येत होते. उदयनराजेंच्या कामांवर तुमचा विश्वास होता, उदयनराजे जिंकतील याच्यावर विश्वास होता आणि सातारकरांवर होता का? सातारकरांना होता. सतारा के जो लोग हैं उन्होंने पहले से वो सब निश्चिंत थे कि जीत के आएंगे. तो मेरा भी लोगों पे, लोग अपने हम लोगों के हैं, तो हमारी जीत मतलब लोगों की जीत. तो मुझे कोई टेंशन नहीं था. मैं कोई जीतने और हारने से ऊपर नीचे ज़्यादा जाती नहीं हूँ, इसलिए कि ये दुनिया है, इसमें रहना है. कभी जीतेंगे कभी हारेंगे, लेकिन अच्छा है अभी जीते हैं और काम करने का मौका मिला है, बस इतना ही बोलूँगी. उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे का? गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू होती. विजयानंतर आता मंत्रिपद सुद्धा पक्क वाटते का आपल्याला? अशी माझी अपेक्षा नाही आहे, लोकांची अपेक्षा आहे आणि माझी अपेक्षा एकच आहे की लोकांसाठी काम करायचं आहे महाराजला, आणि ते माझी अपेक्षा आहेत आणि ते करणारच, ते माझी अपेक्षा. तर या होत्या दमयंतीराजे भोसले आणि यांनी सांगितलेलं आहे की उदयनराजे लोकांसाठी काम करतील आणि हीच माझी अपेक्षा आहे. कॅमेरामॅन अनुरागसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.